विद्यार्थ्यांनो, यावर्षी आपल्याला BA तृतीय वर्षात सेमिस्टर 5वे यामध्ये आपल्याला 2 विचारवंतांचे ऑप्शनल पेपर ठेवण्यात आलेले आहेत. ऐच्छिक आहेत. या 2 पेपरपैकी आपण कोणताही एक पेपर घेऊ शकतो. संशोधन पद्धतीचा पेपर हा आपल्याला सगळ्यांना कंपल्सरी आहे. तो पेपर हा सगळ्यांनाच घ्यावा लागणार आहे. पण हा जो विचारवंताचा पेपर आहे तो आपल्याला ऐच्छिक ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे 2 पेपर आहेत आपल्याला. त्यामधला पहिला पेपर आहे पाश्चिमात्य विचारवंत आणि दुसरा आहे आधुनिक समाजशास्त्रीय विचारवंत. तर कोणत्याही एका पेपरची तुम्ही निवड करा. या पेपरचा उद्देश आहे 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जे विचारवंत निर्माण झालेले आहेत आणि ह्या विचारवंतांनी ज्या काही सामाजिक संशोधन पद्धतीचा अवलंब करून समाजाविषयीचे जे सिद्धांत मांडलेले आहेत तर त्याची ओळख करून घेणं हा एक उद्देश आहे. या पेपरच्या अभ्यासातून विविध विचारवंतांनी ज्या काही संशोधनाच्या पद्धती वापरलेल्या आहेत, जे काही सैद्धांतिक दृष्टिकोन वापरलेले आहेत, तर त्या सगळ्यांची माहिती आपल्याला होण्यासाठी मदत होणार आहे. समाजाविषयीचं विश्लेषण हे त्यांनी कोणत्या प्रकारे केलेलं आहे हे आपल्याला लक्षात यायला मदत होईल आणि आपल्याला संशोधनाची प्रक्रिया ही समजावून घेणं आपल्यालाही त्यानिमित्तानं सोपं होणार आहे. तर अशा प्रकारे आपण या पेपरचा उद्देश पाहिलेला आहे. आता आपण या पेपरचे प्रकरणं पाहूया. किती प्रकरणं आहेत आणि कोणकोणत्या विचारवंतांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मॅक्स वेबरचं पहिलं प्रकरण आपल्याला मॅक्स वेबरचं असणार आहे. त्याच्यामध्ये पहिला युनिट किंवा पहिला घटकमध्ये आपण मॅक्स वेबरचं जीवनचरित्र पाहणार आहोत. मग त्याचा जन्म केव्हा झाला, त्याचा मृत्यू केव्हा झाला, त्याच्या विचारांची पार्श्वभूमी काय आहे, कसा तो या अध्ययनाकडे वळाला, याची माहिती आपल्याला मॅक्स वेबरच्या जीवनचरित्रामध्ये होण्यासाठी मदत होणार आहे. दुसऱ्या घटकामध्ये याच प्रकरणाच्या म्हणजे मॅक्स वेबरच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण त्याच्या सामाजिक क्रियाचा सिद्धांत पाहणार आहोत. सामाजिक क्रिया म्हणजे ज्या क्रिया समाजामध्ये घडत असतात त्या क्रियांच्या संदर्भात मॅक्स वेबरने काय सिद्धांत मांडलेला आहे आणि त्याचे विचार काय आहेत हे आपण त्याच्या सामाजिक क्रियेच्या सिद्धांतामध्ये जाणून घेणार आहोत. मॅक्स वेबरचा तिसरा मुद्दा आहे किंवा तिसरा आहे मॅक्स वेबरची अधिकाराची संकल्पना. मॅक्स वेबरने अधिकाराच्या संकल्पनेमध्ये नोकरशाहीच्या संदर्भातले विचार मांडलेले आहेत की अधिकार हे कसे गाजवले जातात समाजामध्ये किंवा अधिकार हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कसे जातात. अधिकार हे आपल्याला सामाजिक जीवनामध्ये किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी कसे महत्त्वाचे असतात या संदर्भातलं विश्लेषण आणि सिद्धांत हा त्याने अधिकाराच्या संकल्पनेमध्ये मांडलेला आहे. त्यानंतरची त्याची पुढची संकल्पना आहे नोकरशाहीची संकल्पना मांडलेली आहे की नोकरशाहीचा उदय कसा झाला, नोकरशाहीचे काय नियम असतात, म्हणजे जो नोकरदार वर्ग आहे या नोकरदार वर्गाचाही त्याने अध्ययन केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्याचे निष्कर्ष हे त्याने नोकरशाहीच्या संकल्पनेमध्ये मांडलेले आहेत. तर अशा प्रकारे मॅक्स वेबरच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण चार घटकांचं अध्ययन करायचं आहे. पहिला घटक आहे मॅक्स वेबरचे जीवनचरित्र. दुसरा घटक आहे मॅक्स वेबरचा सामाजिक क्रियेचा सिद्धांत. तिसरा मुद्दा आहे मॅक्स वेबरच्या अधिकाराची संकल्पना. चौथा मुद्दा आहे मॅक्स वेबरची नोकरशाहीची संकल्पना. अशा या 4 मुद्द्यांमध्ये आपलं पहिलं प्रकरण सामावलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपला दुसरा प्रकरण आहे रॉबर्ट मर्टनचं. आपल्याला दुसरं प्रकरण आहे रॉबर्ट के मर्टन असेही म्हटले जाते. रॉबर्ट मर्टनच्या प्रकरणामधला पहिला मुद्दा आहे रॉबर्ट मर्टनचे जीवनचारित्र्य. यामध्ये आपण रॉबर्ट मर्टनचा जन्म, मृत्यू, त्याच्या विचारांची पार्श्वभूमी, त्याचं बालपण आणि तो या अभ्यासाकडे कसा वळाला याचा एक थोडासा संक्षिप्त परिचय आपल्याला या पहिल्या मुद्द्यामध्ये होणार आहे. त्यानंतर आपण रॉबर्ट मर्टनचा दुसरा मुद्दा आहे. रॉबर्ट मर्टनच्या दुसऱ्यामध्ये आपण त्याचे प्रकार्याचे प्रकार पाहणार आहोत.
समाजामधले जे काही कार्य घडत असतात त्याला त्याने प्रकारे हा शब्द वापरलेला आहे. आणि मग असे वेगवेगळे जे कार्य होत असतात त्याला मर्टनने वेगवेगळ्या प्रकार्यामध्ये त्याचे प्रकार पाडलेले आहेत. मग त्याचं अकार्य आहे, प्रकार्य आहे, प्रगट प्रकार्य, अशा प्रकाराचे वेगवेगळे प्रकार त्याने सांगितलेले आहेत. आणि त्यामध्ये काय फरक आहे हे मर्टनने सांगण्याचा या मुद्द्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. रॉबर्ट मर्टनचा तिसरा मुद्दा आहे मिडल रेंज थिअरी, म्हणजे मध्यमस्तरीय सिद्धांत. आता मध्यमस्तरीय सिद्धांत काय आहे, तर हे असे सिद्धांत आहेत की जे खूप मोठेही नाहीत आणि छोटेही नाहीत. म्हणजे जेव्हा सुरुवातीला समाजशास्त्रामध्ये सिद्धांत निर्मितीला सुरुवात झाली तेव्हा खूप मोठे मोठे सिद्धांत मांडले गेलेले आहेत. आणि मग सिद्धांताचा जसा जसा विकास होत गेला त्यानंतर मग छोटे सिद्धांतही निर्माण झालेले आहेत. तर मर्टन यांचं असं म्हणणं आहे की अशा मोठ्या आणि एकदम छोट्या सिद्धांतांची निर्मिती होता कामा नये. तर सिद्धांत हे मध्यम असले पाहिजेत, छोटेही नकोत आणि मोठे मिडल असले पाहिजेत. म्हणून मध्यमस्तरीय सिद्धांतामध्ये त्याने मध्यस्तरीय सिद्धांताची निर्मिती केली जावी या संदर्भातलं विश्लेषण केलेलं दिसून येतं. यानंतरचा मर्टनचा चौथा मुद्दा आहे ॲनोमी, म्हणजे प्रमाणक शून्यता. प्रमाणक शून्यतेविषयी त्याने आपले विचार मांडलेले आहेत. म्हणजे समाजामधली जी काही प्रमाणकं असतात त्याविषयी व्यक्ती कशा शून्य होत असतात, त्याच्यापासून कशा दूर जात असतात, या संदर्भाचं विश्लेषण त्याने प्रमाणक शून्यता या संकल्पनेमध्ये केलेलं दिसून येतं. तर अशा प्रकारे मर्टनच्या ह्या एकूण 4 संकल्पना आहेत, ज्यामध्ये प्रथम आपण त्याचं जीवनचरित्र पाहणार आहोत. दुसरा मुद्दा पाहिला आपण त्याचे प्रकार्याचे प्रकार आहेत. तिसरा मुद्दा आहे मध्यम स्तरीय सिद्धांत. चौथा आहे त्याचा प्रमाणक शून्यतेचा सिद्धांत किंवा विचार. तर अशा प्रकारे मर्टनला आपण या 4 मुद्द्यांच्या आधारे आपण त्याचा अध्ययन करणार आहोत. आता यानंतरचं तिसरं प्रकरण आहे. आपलं तिसरं प्रकरण हे जॉर्ज सिमेल या विचारवंताचं आहे. जॉर्ज सिमेलच्या या प्रकरणामध्ये त्याचा पहिला मुद्दा आहे त्याचं जीवनचरित्र आहे. मग जीवनचरित्रामध्ये आपण जन्म, मृत्यू, त्याची विचारांची पार्श्वभूमी, त्याचं बालपण या सगळ्यांचा आढावा आपण या पहिल्या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. मॅक्स वेबरचा दुसरा मुद्दा आहे फॉर्मल सोशिओलॉजी, म्हणजे औपचारिक समाजशास्त्र. ही एक नवीन संकल्पना त्याने मांडलेली आहे. औपचारिक समाजशास्त्रामध्ये त्यांनी काय जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांचा आढावा आपण यामध्ये घेणार आहोत. यानंतर आपण त्याचा तिसरा मुद्दा आहे संघर्षाचे समाजशास्त्र. जॉर्ज सिमेल यांनी संघर्षाचं समाजशास्त्र असं एक वेगळ्या समाजशास्त्राबद्दल ही विचार मांडलेले आहेत. तर यामध्ये आपण ते पाहणार आहोत. त्याचबरोबर जॉर्ज सिमेलचा चौथा मुद्दा आहे डायलेक्टिकल मेथड, म्हणजेच द्वंद्वात्मक पद्धती. आता द्वंद्वात्मक पद्धती ही काय आहे, तर ही सामाजिक घटनांचा अभ्यास करण्यासाठीची एक पद्धत आहे की जिथं काय आहे, द्वंद्व आहे. द्वंद्व म्हणजे काय, तर त्याला युद्ध असंही म्हटलं जातं किंवा 2 विचारातला संघर्ष असंही म्हटलं जातं. म्हणजे समाजामध्ये काय, तर आपल्याला 2 वेगवेगळे विचार दिसून येतात आणि ते 2 विचार एकमेकांशी टकराव घेत असतात, संघर्ष होत असतो त्या 2 विचारामध्ये, आणि त्यालाच म्हणजे डायलेक्टिकल मेथड किंवा द्वंद्वात्मक पद्धती असं म्हटलं जातं. यानंतरचा आपला चौथा विचारवंत आहे विल्फ्रेड पॅरेटो. आता आपलं शेवटचं प्रकरण ह्या पेपरमधलं, त्यामध्ये विल्फ्रेड पॅरेटो यांचं जीवनचरित्र आपण त्याच्या पहिल्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. जन्म, मृत्यू, त्याचं बालपण, त्याच्या विचारांची पार्श्वभूमी यांचा आढावा आपण या पहिल्या मुद्द्यामध्ये घेणार आहोत. रॉबर्ट मर्टनच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण त्याच्या तार्किक आणि अतार्किक क्रियेचा सिद्धांत पाहणार आहोत. आपल्या क्रिया ह्या कशा तार्किक असतात आणि कशा अतार्किक देखील असतात. लॉजिकल अँड नॉन लॉजिकल ॲक्शन्स असं त्याला म्हटलं गेलेलं आहे.
तर त्या संदर्भात त्यांनी जे विचार मांडले त्या विचारांचा आढावा आपण या सिद्धांतामध्ये घेणार आहोत. विल्फ्रेड पॅरेटोच्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण विल्फ्रेड पॅरेटोने अभिजनांचे अभिसरण असा एक सिद्धांत मांडलेला आहे. अभिजन म्हणजे काय, तर समाजातले जे श्रेष्ठीजन आहेत, म्हणजे जो श्रीमंताचा वर्ग आहे, जे श्रेष्ठ आहेत, यांचं अभिसरण कसं होत असतं, म्हणजे ते एका वर्गातून दुसऱ्या वर्गात कसे जात असतात. आणि त्यामुळे काय होतं, तर अभिजन वर्ग हा समाजामध्ये टिकून राहतो. म्हणजे श्रीमंताचा किंवा शासितांचा एक वर्ग समाजामध्ये नेहमीच टिकून राहिलेला दिसून येतो. हा अभिजन वर्ग काही दिवसासाठी राहतो, मग पुन्हा तो जातो, मग पुन्हा त्याची जागा दुसरे अभिजन धारण करतात. म्हणजे समाजामध्ये अशा प्रकारची प्रक्रिया ही नियमित चालू असते, असं विल्फ्रेड पॅरेटो यांनी या विचारांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतरचा शेवटचा विल्फ्रेड पॅरेटोचा विचार आहे तो म्हणजे चौथ्या घटकामध्ये आपण विल्फ्रेड पॅरेटोच्या तार्किक प्रायोगिक पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. तार्किक प्रायोगिक पद्धती काय आहे, तर ती एक अभ्यासाची पद्धत आहे. सामाजिक घटनांचं अध्ययन करण्यासाठी विल्फ्रेड पॅरेटो यांनी तार्किक प्रायोगिक पद्धतीचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे याचा आपण थोडक्यात आढावा या त्याच्या सिद्धांतामध्ये पाहणार आहोत. तर असे एकूण आपल्याला 4 विचारवंत दिले गेलेले आहेत. या 4 विचारवंतांच्या 4 मुद्द्यांचं आपण या ठिकाणी अध्ययन करणार आहोत. यानंतर आपण परीक्षेचं स्वरूप बघूया या वर्षाचं कसं आहे. यावर्षीही आपल्याला 75 मार्कांचा पेपर असणार आहे. यामध्ये 40 मार्काची थेअरी आहे आणि 35 मार्काचं तुम्हाला प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला गृहकार्यासाठी 10 मार्क, 15 मार्क आहेत गृहकार्यासाठी. त्यानंतर परीक्षा आहेत, परीक्षेचे आपल्याला 10 मार्क आहेत. आपली टेस्ट होणार आहे, युनिट टेस्ट फर्स्ट सेकंड, ती आपली 10 मार्काची असणार आहे. आणि अशा पद्धतीने तुमचं हे प्रॅक्टिकल 35 मार्कांचं असणार आहे आणि 40 मार्काची आपल्याला थिअरी आहे. तर संदर्भ ग्रंथाची यादीही आपल्याला विद्यापीठाने दिलेली आहे, ती आपण पाहूया. पी.के. कुलकर्णी सरांचं एक पुस्तक आहे सामाजिक विचारधारा म्हणून आहे. या सिद्धांताचा अभ्यास करण्यासाठी ते पुस्तक आपल्याला खूप उपयुक्त ठरणार आहे. यानंतर आहे मुळे कमल यांचं समाजशास्त्रीय विचारवंत. या पुस्तकामध्येही आपल्याला खूप काही या विषयाची माहिती मिळायला मदत होईल. दादासाहेब मोठे यांचे एक पुस्तक आहे समाजशास्त्रीय विचारवंत म्हणून. तर अशी ही 3-4 पुस्तकं आपल्याला या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असलेली दिसून येतात. तर तुम्ही त्या संदर्भ ग्रंथांचा वापर केलात तर तुम्हाला अधिकच चांगल्या पद्धतीने म्हणजे अधिक सूक्ष्म पद्धतीने तुमचा अभ्यास होण्यासाठी मदत होईल. तर अशा प्रकारे आपल्याला सिलेबस काय आहे, आपल्या सिलेबसची उद्दिष्ट काय आहेत, आपली प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, हे आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूया.